सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, तुम्हाला वाटलं असेल का मी संध्याकाळी ब्लॉग चालू केलाय, पण तसं नाहीये. आता वाजलेत सकाळचे 6 आणि आम्ही निघालोय एका छान अशा छोट्याशा ट्रिपवर म्हणजे देवदर्शनच आहे. तर कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मी तुम्हाला दाखवत राहतो आम्ही कुठे चाललोय. चल, आपल्या दोन्ही पण गाड्या रेडी झालेल्या आहेत प्रस्ताव करण्यासाठी. आणि सुरुवात करूया आपण ओंकार पासून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपण कुठं चाललोय काय कोणाला सांगितलेलं नाहीये. जसा जसा प्रवास करीत कोणाला सांगितलं नाही, म्हणजे मलाच माहित नाही कुठं कुठं चाललोय. एकच प्लेस माहिती फक्त. टपकन निघू आपण. जसं जसं हळूहळू प्रवास पुढे जाईल तसा तसा त्यांना समजत जाईल. ओके ओके, चला. आमच्या माग माग या. आम्हाला रस्ता माहिती, तुम्हाला रस्ता माहित नाही. आता बॅग नाश्त्याला गेल्यावर तुला भेटल. चला 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 चला. मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 8 आणि आम्ही थांबलो आता नाश्त्याला. भूक लागलेली सकाळी 2 तासाचा प्रवास झालाय मस्त पैकी. आता म्हणलं पहिलं नाश्ता करून घ्यावा. सगळ्यांना भूक लागली खरं तर. चला आता सगळ्यांना पहिलं विचारू आता काय काय खायचं. चला, आता आम्ही आलोय हॉटेल कानिफनाथ प्युअर व्हेजला. मागं हॉटेल आहे. काय खायचं? नाश्ता करायला जायचं. नाश्ता करायला. अरे बापरे, मालक नमस्कार. या काय आला, कुठून आला तुम्ही? आम्ही आलोय शिरोलीवरनं. मालक, काय आहे का तुमच्याकडे नाश्त्याला? इकडे आई, पप्पा, मामी, श्रीधा, वहिनी, ऋतुजा. श्रीधा हायकर हाय. मित्रांनो, आमची मिसळ आलेली आहे मस्त गरमागरम. आणि आता आम्ही चालू करतो मिसळ खायला. चला, नाश्ता करून घेऊ. टेस्ट करतो कशी मग. टेस्ट सांग ना. ओके ना. चला मग आता आपण पण चालू करू आणि नाश्ता करून जाऊ पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, छान असा नाश्ता करून झालेला आहे आता आमचा. आता निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. आज मस्तपैकी आता आम्ही चाललोय पंढरपूरला. पहिलं मलाच पण माहित नव्हतं ऍक्च्युली प्लॅन कुठं. मी रात्री 12 वाजता हॉटेलवरून आलेलो. यांनी 5 वाजताच मला गाडीत टाकलं, म्हणलं चल पटकन. तर मला प्लॅन माहित नव्हता. आता मी विचारले. आता पहिलं पंढरपूरला जायचंय. ही जी श्रीधा आहे ना, ए श्रीधू, यायचं तुला? यायचं तुला छोटे पप्पा का जायचे का मामा? नाही ना, जाऊ मग मी. टाटा 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 श्री. बघा मित्रांनो, आईने प्रवासासाठी काय घेतले. बॉब्या, तुमचा प्रवास तर मोठा भारी. बघा वहिनीकडे. वहिनी बघा, वजन कमी करायचं म्हणतात वहिनी. हा, तुमच्या वहिनी का हो एवढे पुढे घेऊन कुठं? बघा, माझं नाही म्हणतात आणि अजून हातात ठेवलं. हा हा हा. अरे बापरे, बघा वहिनी. ऐका, घेतलंय तर घेतले. हा, घेतलंय तर घेतले. एवढं काय. बघा वहिनी. हा. चला आता. ऋतुजा पौष्टिक दाखव. ती पौष्टिकच खाती.
चला तुम्ही कुठे इकडे तुमची गाडी तिकडे इथली चावी ड्रायव्हिंग करायला निघूया आता मित्रांनो. खूप टाइमपास झाला इथं आमचा. पुढचा प्रवास खूप आहे आता आम्हाला. आणि आज प्राची नाही तर करमत नाही. सगळे मिस करतायत प्राचीला आणि मी पण. तिला व्हिडिओ कॉल करूच आपण थोड्या वेळाने. ही एक गाडी आपल्याकडून आपली वेन्यू आहे की ओंकार घेणार आहे ती. चलो पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. आई मग कसा वाटतोय प्रवास? छान आहे. आपला प्लॅन जरा थोडासा चेंज झालाय मित्रांनो. पंढरपूरचं मंदिर हे सकाळी 10 वाजेपर्यंत चालू असतं कारण की काम चालू आहे आता मंदिरामध्ये. त्याच्यामुळे थोडासा प्लॅन चेंज होतोय. पहिलं आम्ही जातोय गाणगापूरला किंवा अक्कलकोटला. चला आता नक्की कुठं जातोय हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, हे तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो आता फक्त 15 ते 20 किलोमीटर राहिलंय गाणगापूर. आणि मी तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग जास्त दाखवत नाही कारण की मला द्यायचंय तुम्हाला दर्शन. आणि गाणगापूरवरून आम्ही जाणार आहे अक्कलकोटला. चला मग मित्रांनो आता पटकन आपण भेटूया तुम्हाला गाणगापूरमध्ये. आणि मी तुम्हाला एकदम छान असं दर्शन देतो. मंदिर कसं आहे अक्कलकोटचं. आणि मुक्कामी आम्ही पंढरपूरला जाणार आहे ते सगळं दाखवतो तुम्हाला. आत्ताच पोहोचलोय आता गाणगापूरमध्ये. आणि इथे पप्पांच्या ओळखीचं एक हॉटेल होतं तर म्हटलं आधी थोडंसं फ्रेश वगैरे होऊन घ्यावं कारण की आता वाजले दुपारचे 3:30 आणि सकाळी 6 वाजता प्रवास चालू केलेला आम्ही. तर म्हटलं आता पहिलं फ्रेश व्हावं इथे आणि मग फ्रेश होऊन जाऊया. इथून एक किलोमीटर असेल मंदिर फक्त. तर चला आता पहिलं फ्रेश होऊन घेऊ आणि मग जाऊया मंदिरामध्ये. तुम्ही पण दर्शन घ्या आम्ही पण दर्शन घेतो. चला आता आपण पोहोचलेलो आहोत गाणगापूरच्या मंदिराच्या प्रिमायसिस मध्ये. आता आम्ही सगळे चाललेलो आहोत मंदिरामध्ये. आई आहे मामी आम्ही बरोबरच आहे. श्रीदा आणि पप्पा पुढे चाललेत आम्हाला गाईड करत. आणि दादा ओंकार ऋतुजा वहिनी आता आहेत मागून. चला तर आता पहिलं दर्शन घेऊन येऊया. आतमध्ये अलाउड आहे की नाही माहित नाही. मोबाईल फोन जर असेल तर मी दाखवेल मंदिर कसं आहे. नसेल तर तुम्हाला फक्त एक मंदिराचा प्रिमायसिस दाखवेल कसं आहे. चला मित्रांनो दर्शन करून घेऊ. मित्रांनो हे आहे गाणगापूरच्या श्री गुरुदत्तांचं मंदिर. आणि इथून एंट्री आहे मंदिराची. आतमध्ये आपण जाऊया आता. गाभारा पण दाखवतो तुम्हाला आणि श्री गुरुदत्तांचं दर्शन पण देतो आतमध्ये. मोबाईल जर अलाउड असेल तर आपण ब्लॉग पण आपण करूया. चला तर मित्रांनो हा पाहू शकतो तुम्ही. इथून एंट्री झाली आहे आणि हा खूप मोठा असा गाभारा आहे दत्त मंदिराचा. पाहू शकता तुम्ही. खूप गर्दी पण आहे इथे. आणि इथे श्री गुरुदत्तांचा मठ आहे. तिथे श्री गुरुदत्तांची मूर्ती आणि गाभारा आहे. चला आता आतमध्ये आपण इथे एक गुरुजींची ओळखीने आलेलो आहोत तर त्या गुरुजींना पण भेटूया. चला मित्रांनो तुम्हाला दर्शन देतो छान असं श्री गुरुदत्तांचं. निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर गुरु विण नोहे साधु मुनि जान गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण. निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर गुरु विण नोहे साधु मुनि जान गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण. आल्यानंतर ज्याला डोळे दिसत नाही त्याला डोळे दिसत आहे. त्यानंतर त्याला आज्ञा घेतली. बद्रिकाश्रम म्हणले की आत्म्याचे पदरी नारायण म्हणले की विष्णू. नारायण विष्णूच्या अवतारामध्ये नारायणची पूजा केली. त्यांच्या कार्यक्रम प्रारंभ केले. मंत्रोपदेश देणं हे दीक्षा देणं साधू लोकांना. आता साधू जनांच्या मध्ये फार विंगट नाही. थोडक्यात तुम्हाला करता सांगतो कारण ते सुद्धा फार मोठं आहे. थोडक्यात सांगतो साधू जनांच्या मध्ये पहिल्या तुमच्या महाराष्ट्रामध्येच नाथ. खूप छान असं दर्शन आणि अभिषेक झालेला आहे आमचा.
अभिषेक नव्हता, पण त्या गुरुजींनी श्री गुरुदत्तांची खूप छान अशी माहिती सांगितली आणि नंतर थोडीशी पूजा पण केली आपण इथे. खूप प्रसन्न वाटलं आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आलेली. नक्कीच प्राचीला खूप मिस केला आम्ही, कारण की ते सगळे जोडीने बसलेले आणि मी एकटाच होतो की जे जोडीने नव्हतो. चला मित्रांनो, आता तुम्हाला गाणगापूरचं खूप छान असं दर्शन दिलेलं आहे. आता आपण चाललोय इथे संगमावर गाणगापूरच्या, आणि त्याच्यानंतर जाणार आहोत आपण अक्कलकोटला. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला मी आता अक्कलकोटचं पण दर्शन देतो. मित्रांनो, पहिलं आपण जाऊया संगमावर. मित्रांनो, आम्ही आलोय आता संगमावर. आता इथे एक्झॅक्ट म्हणजे गुरुचरित्राचं जे पारायण असतं तर ते इथं वाचलं जातं. तुम्हाला दाखवतो आता. हे पाहू शकता इकडे, तुम्हाला त्या साईडने दाखवतो. आईनी त्यांनी आई किती वर्षापूर्वी केलं का तुम्ही? किती वर्षापूर्वी केलं? लॉकडाऊनच्या अगोदर आले. पारायणच असतं ना हे? 3 दिवसाचं पारायण असतं इथे श्री गुरुदत्तांचं. बघ दादा, 21 अध्याय आहेत. हे पाहू शकता, इथं पिंपळाचं खूप मोठं झाड आहे संगमावर. चला आता पहिलं दर्शन घेऊया. श्रीदा बघा, बाबांना किती त्रास द्यायचं काम चालू आहे. खांद्यावरच बसली बाबांच्या. ए श्रीदा, श्रीदा, बाबांच्या खांद्यावर बसली तू. काय कर, एवढ्या पायऱ्या चढून आणले बाबांनी तिला. पाहू शकता. इकडे बघ, हाय कर. ए श्रीदुडी बघा तिचं हाय. चला. निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर गुरु विण नोहे साधु मुनि जान गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण. निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर गुरु विण नोहे साधु मुनि जान गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण. मित्रांनो, खूप छान असं दर्शन झालेलं आहे. मग आई, कसं दर्शन झालं तुझं? मग प्राचीला सोडून आलोय. हा, आता ती ब्लॉग बघितलं किती चिडचिड करू. प्राची मिस करती. चला आता डायरेक्ट इथून जाऊया अक्कलकोटला. भूक पण खूप लागलेली, पण अक्कलकोटचाच प्रसाद घ्यायचा आहे आज. त्याच्यामुळे बाहेर काही खाणार नाही. थोडंफार स्नॅक्स वगैरे खाऊ, पण जास्त काही खाणार नाही. चला मित्रांनो, आता डायरेक्ट भेटूया आपण अक्कलकोटला. आजही कर्नाटक राज्यामध्ये गाणगापूर तीर्थक्षेत्राच्या जवळ पाणी भरण्याची व्यवस्था महिलांकडून अशा पद्धतीने घेते. अशा पद्धतीने हा हापसा आहे आणि हापशावरती असं पाणी हे केलं जातं आणि पाणी या पद्धतीमध्ये भरलं जातं. आता आले रात्रीचे 7:45 आणि आम्ही पोहोचले अक्कलकोटमध्ये. पप्पांना तिथं सोडलेलं गेट पाशी, कारण की पप्पांनी ओळखीवर दर्शनाची व्यवस्था केलेली. तर आता पप्पांचा फोन आलेला, काय आरती चालू होतीये, तुम्ही लवकर या. पाहूया, जर आरती भेटली तर तुम्हाला पण दाखवेल आरती अक्कलकोटची. चला मित्रांनो, आता पहिलं मंदिरात जाऊया, मस्तपैकी दर्शन घेऊया. जर तिथं कॅमेरा अलाउड असेल तर मी तुम्हाला दाखवेल, तुम्हाला पण दर्शन देईल. चला आता जाऊया आपण दर्शन घ्यायला. चला चला पटकन, आरतीचा टाइम झालाय. खूप छान इथलं वातावरण आहे आणि क्लायमेट पण इतकं छान आहे की एकदम प्रसन्न प्रसन्न वाटते. पाहू शकता तुम्ही अक्कलकोटचा एरिया. जर कॅमेरा अलाउड असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं तसं मी दर्शन पण देईल तुम्हाला. छान झाडे मोठे इकडे 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 आहेत ना, इकडे सोडलेलं बाप्पांना. चला चला चला, इथे पाहू शकता स्वामींची किती छान पालखी. छान पालखी आहे स्वामींची इथे. चला आता आपण मंदिराकडे जाऊया. मित्रांनो, आता पळत पळत चाललेलो आहे आम्ही, कारण की आरतीची वेळ होणार आहे आणि नंतर ना सगळ्यांना मंदिराच्या बाहेर काढतात.
आरती चालू झाल्यावर त्याच्या आधी आपलं दर्शन झालं पाहिजे. पटापट येत आहेत. अरे वा, छान छान छान. चला मित्रांनो, हे जे पुढे दादा चाललेले आहेत ते आम्हाला घेऊन चाललेले आहेत दर्शनासाठी. आणि त्यांच्यामुळे खूपच लवकर दर्शन तुम्ही पाहू शकता. गर्दी इकडे खूप जण वेटिंगला आहेत. आरतीसाठी वेटिंगला आहेत सगळे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्थगामी, अशक्य हि शक्य. आमचं भाग्य म्हणावं लागेल की आम्हाला इथं बसायची, स्वामी समर्थांच्या सानिध्यात बसायची संधी भेटली मित्रांनो. आणि तुम्हाला पण मी ते दर्शन देऊ शकतोय, भाग्य समजायचं आमचं. चला मित्रांनो, आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. म्हणजे आता वाजलेत रात्रीचे 9 आणि किती गर्दी इथे, भरपूर प्रमाणात गर्दी आहे. चला तर मित्रांनो, खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आणि आता चला, आता बाहेर जाऊन आपण अन्नप्रसादाचा लाभ घेऊया. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ माहिती आहे जास्त होतोय, आपला खूप मोठा होईल. पण खरंच मित्रांनो, इतकं छान दर्शन झाले गाणगापूर आणि आपलं स्वामी समर्थांचं. तर मित्रांनो चला, आता आपण जाऊया मागे, अन्नप्रसाद घेऊया. जी स्वामी समर्थांची फोटो म्हणजे प्रतिकृती दिसतीये, ही 40,000 पंचमुखी रुद्राक्षांपासून बनवण्यात आलेली आहे मित्रांनो. किती सुंदर आणि किती म्हणजे एकदम मनाला एकदम प्रसन्न करेल अशी ही मूर्ती आहे. पाहू शकता तुम्ही. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 मित्रांनो, खूप छान असं दर्शन झालेलं आहे आपलं. तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया, कारण की उद्या आपल्याला जायचं आहे पंढरपूर आणि तुळजापूरला. तर त्याच्यामुळे आता जेवण वगैरे करून घेऊया आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. तुम्हाला मी गाणगापूरचं आणि आपल्या अक्कलकोटचं दर्शन दिलेलं आहे. चला तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, क्लिक करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल. चला तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.